तर पहा, पाठीमागच्या सेशन मध्ये आपण हुक्स कन्सेप्ट स्टार्ट केला होता. तर हुक्स कन्सेप्ट मध्ये आपण 1 बाय 1 हुक्स या ठिकाणी काय करतोय, कव्हर करतोय. तर मला वाटतंय पाठीमागच्या सेशन मध्ये आपण यूज स्टेट नावाचं हुक पाहिलेलं आहे. त्यानंतर पहा, आज आपल्याला काय करायचंय, यूज इफेक्ट नावाचा हुक पाहायचा आहे. पहा, पण त्याच्या अगोदर कुणाला जर यूज स्टेट हुक समजला नसेल तर एक छोटस एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, यूज इफेक्ट हुक पाहूया. सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी पहा, मी सगळं कट करतोय, इथल्या फाईल सगळ्या कट केलेल्या आहेत. मी काम करतो या ठिकाणी app.js मध्ये, आणि app.js या ठिकाणी मी कुठे पाठवलेली आहे, index.js कडे पाठवलं. म्हणजे ऍप नावाचा एक कंपोनेंट मी या ठिकाणी तयार केला आहे. वाटलंच तर या ठिकाणी पहा, सर्वच्या सर्व या ठिकाणी मी डिलीट करतो. फंक्शन जे काय राईट केले आहेत हे सुद्धा इथून मी डिलीट केले. तर एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊ, तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहा, तर इथे एक मी बटन घेतो. या बटनवर समजा आपण फंक्शन वगैरे कॉल करतोय, ठीक आहे. समजा इथून मी याला कट करतो, फंक्शन सुद्धा इथून कट करतोय. तर एकदम फ्रेश मध्ये वर्क करूया. तर इथे पहा, एक मी डिव घेतो, डिव टॅग. त्या डिव टॅगच्या आतमध्ये इथे एक मी बटन घेतो. बटन समजा इथे राईट करतोय मी टॅब 1, अजून एक बटन घेतो टॅब 2, अजून एक बटन घेतो या ठिकाणी टॅब 3, आणि त्याच्यानंतर एक H1 टॅग घेतलाय. आणि H1 टॅग मध्ये इथे मला समजा बाय डिफॉल्ट एक टॅब मध्ये व्हॅल्यू दाखवायची आहे. तर इथे पहा, ज्या वेळेस मी बटनवर काय करेल, ऑन क्लिक करेल, त्यावेळेस माझं एक फंक्शन कॉल होईल. इथून सुद्धा मी ऑन क्लिक, इथे सुद्धा मी राईट करतो ऑन क्लिक, ऑन क्लिक. ओके. तर या ठिकाणी पहा, आपल्याला काय करायचं, एक यूज स्टेट यूज करायचं आहे. तर इथे मी एक व्हेरिएबल घेतो. पहा, किंवा आपल्याला माहिती आहे यूज स्टेट हुक. इथे बाय डिफॉल्ट तुम्ही काहीतरी सेट करता. यूज स्टेट जर तुम्ही या ठिकाणी यूज करत असाल तर यूज स्टेट तुम्हाला काय करावं लागतं, वरती इम्पोर्ट करावं लागतं. ठीक आहे. समजा मी बाय डिफॉल्ट यूज सेट मध्ये या ठिकाणी सेट करतो. पहा, टॅब 1 काय सेट केलं मी या ठिकाणी, टॅब 1 असं या ठिकाणी मी सेट केले. म्हणजे बाय डिफॉल्ट या ठिकाणी यूज स्टेट मध्ये काय असेल, आपलं काय सेट झालं, टॅब 1. आणि याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असतात. कोणत्या फॉर्मॅट मध्ये, ॲरेच्या फॉर्मॅट मध्ये. समजा इथे एक मी व्हेरिएबल घेतो कॉन्स्ट नावाचा. इथे ॲरे सुरुवातीला काय असतो, एक व्हेरिएबल, आणि त्यानंतर दुसरं काय असतं तुमचं फंक्शन. समजा इथे मी काय करतो, इथे टॅब नावाचा एक व्हेरिएबल घेतला, आणि इथे मी सेट टॅब नावाचं या ठिकाणी काय घेतलंय, फंक्शन घेतलं. तर मला सांगा टॅब मध्ये काय असेल, टॅब मध्ये काय असेल, टॅब वर. समजा हा टॅब इथून मी कंट्रोल सी ने कॉपी करतो. इथे डायरेक्टली फंक्शन काय करतो, मी कॉल करतो. ॲरो फंक्शन या ठिकाणी मी घेतोय, फंक्शन या ठिकाणी ॲरो फंक्शन, किंवा डायरेक्टली या ठिकाणी मी पहा सेट टॅब फंक्शन या ठिकाणी मी कॉल करतोय. फंक्शन आहे सेट टॅब, काय या ठिकाणी फंक्शन. सेट टॅब मध्ये या ठिकाणी मी पास करतो. पहा टॅब 1 काय पास केल्या ठिकाणी मी, टॅब 1. समजा इथून पहा ऍज इट इज कंट्रोल सी ने कॉपी करतो. या ठिकाणी इथे येऊन पेस्ट, या ठिकाणी इथे येऊन पेस्ट. या टॅब मध्ये सुरुवातीला काय आहे, टॅब 1, आणि इथे पहा तो टॅब 1 या ठिकाणी मी इथे राईट करतो टॅब. ओके, क्लिअर आहे, समजतंय. सुरुवातीला तुम्हाला 3 बटन असतील. पहा, समजा इथे डिव या ठिकाणी काय करतो, सेंटर टॅग यूज करतो. सेंटर टॅग इथे ओपन, सेंटर टॅग इथे जाऊन काय करतो, क्लोज करतो. तर 3 बटन घेतले, टॅब 1, टॅब 2, टॅब 3, आणि एक H1 टॅग घेतलेला. H1 मध्ये सध्या काय दिसेल, टॅबची जी काय व्हॅल्यू आहे ती. सध्या टॅब मध्ये काय सेट केलेलं आहे आपण, टॅब 1. म्हणजे इथे काय दिसेल आपल्याला, टॅब 1 दिसेल. ज्या वेळेस मी या ठिकाणी टॅब 2 वर क्लिक करेल, इथे बदल करावा लागला. ज्या वेळेस मी या ठिकाणी टॅब 2 वर काय करेल, क्लिक करेल, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे यूज स्टेट मध्ये आपली सुरुवातीला इनिशियल व्हॅल्यू असते, इथे तुमची अपडेट झालेली व्हॅल्यू. सेट टॅब मध्ये काय सेट होईल, काय येईल, सेट टॅब. आणि त्यानंतर टॅब मध्ये काय असेल, अपडेट केलेली व्हॅल्यू. म्हणजे टॅब मध्ये ऑलरेडी काय होतं, टॅब 1, आता काय भेटेल, टॅब 2 भेटेल. त्यानंतर इथे मी असं राईट, त्यानंतर समजा मी या तिसऱ्या बटनवर क्लिक केलं,
तिसऱ्या बटनवर क्लिक केलं तर एक फंक्शन व्हील सेट टॅब मध्ये काय सेट झालं, अपडेट झाली व्हॅल्यू टॅब 3 आणि काउंट टॅब मध्ये काय भेटेल आपल्याला टॅब 3. क्लिअर आहे का? आपण हे पाठीमागच्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे. एकदा मी फाईल कंट्रोल एस ने सेव्ह करतोय, त्या ठिकाणी जाऊन चेक करूया आउटपुट आपल्याला काय भेटतोय. सगळ्यात अगोदर आपल्याला सीडी test1 फोल्डरच्या आतमध्ये इथे येऊन आपल्याला करायचंय npm स्टार्ट. चेक करूया. आउटपुटला तुम्हाला 3 बटन आणि एक H1 टॅग दिसायला पाहिजे. बाय डिफॉल्ट आपण त्या H1 मध्ये काउंट ची व्हॅल्यू घेतली म्हणजे आपल्याला ते टॅब 1 दिसेल. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी एरर आलेला आहे. एरर सॉल्व्ह करूया. मेनी रेंडर्स React DOM is not defined but never warning. इथे आपण काय करूया, जे काही फंक्शन कॉल केलंय इथे आपण एरो फंक्शनने कॉल करूया. ओके, म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी मी ऑन क्लिक करेल सेट टॅब नावाचं म्हणजे फंक्शन कॉल होईल आणि सेट टॅब मध्ये काय होईल आपल्याला सेट टॅब. इथून याला कंट्रोल सी ने कॉपी आणि पेस्ट, इथे येऊन याला पेस्ट. आता चेक करून पाहूया आउटपुट भेटतोय का. इथे आलो, रिफ्रेश. ओके, चला इथे आपल्याला आउटपुट आलेला आहे. वॉर्निंग आपल्याला माहिती आहे, वॉर्निंग कशी काय नाहीये. तर इथे पहा बाय डिफॉल्ट ठिकाणी काय सेट आहे टॅब 1. मी टॅब 2 वर क्लिक करतो, इथे काय भेटलं आपल्याला टॅब 2. इथे टॅब 3 वर क्लिक करतो, इथे काय भेटतंय आपल्याला टॅब 3. टॅब 1, टॅब 2 आणि टॅब 3. क्लिअर आहे का? म्हणजे ज्या वेळेस पहा हे 3 बटन घेतलेले, 3 बटन मध्ये या ठिकाणी H1 मध्ये काय सेट केलं टॅब. टॅब मध्ये या ठिकाणी काय सेट आहे टॅब 1. तर टॅब 1 मध्ये काय आहे टॅब 1. ओके, ज्या वेळेस मी या बटनवर क्लिक करतोय एक फंक्शन कॉल झालंय सेट टॅब नावाचं. सेट टॅब मध्ये आपण व्हॅल्यू अपडेट केली टॅब 2, त्यावेळेस टॅब मध्ये काय सेट होईल व्हॅल्यू अपडेट होणार, चेंज होणार. यू स्टेटचं कामच ते चेंज करण्याचं. त्यावेळेस इथे काय भेटेल टॅब 2 आणि इथे काय भेटेल आपल्याला टॅब 2 मध्ये काय भेटेल टॅब 2. समजतंय? इथे पहा टॅब 1, टॅब 2 आणि टॅब 3. तर हे आपण पाठीमागच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. तर पुढे आपल्याला आता यूज करायचं यूज इफेक्ट, पुढचं पाहायचं. पण याच्या अगोदर काय करा, हे एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी ट्राय करून पहा आउटपुट तुमचा येतोय का. त्यानंतर मी पूर्णपणे एक्झाम्पल क्लीन करणार आहे. ठीक आहे, तर इथे पहा हे जे काय मी सर्व राईट केलेलं आहे, इथून याला मी सर्व करतो कट किंवा ठीक आहे फंक्शन कंपोनेंट राईट करून ठेवतो. इथून याला कट करतोय. इथे डिव मध्ये हे बटन सुद्धा या ठिकाणी मी कट करतोय. एक डिव मध्ये एक H1 घेतलाय. H1 मध्ये या ठिकाणी मी राईट करतोय हॅलो हॅलो LTH. ठीक आहे, असं या ठिकाणी मी राईट केलेलं आहे. आउटपुट मध्ये तुम्हाला एक डिव दिसेल आणि त्या डिवच्या आतमध्ये एक H1 टॅग आलेला दिसेल. पाहिजे चेक करूया आपण. ओके, हॅलो LTH. आता आपल्याला शिकायचं या ठिकाणी यूज इफेक्ट हुक पहा. आता यूज इफेक्ट म्हणजे काय की थोडक्यात आपण म्हणजे साइड इफेक्ट, जसं आपण पहा एखाद्या वेळेस काही आपण हे घेतले औषधं वगैरे जर घेतले तर त्याचा आपल्याला इफेक्ट दाखवतो नंतर दाखवतो. म्हणजे थोडक्यात साइड इफेक्ट नाही, इथे आपण त्याला पॉझिटिव्हली घ्या, असं निगेटिव्ह नाहीये. म्हणजे काय इफेक्ट आपल्याला तो नंतर दाखवतो. सेम त्याच प्रकारे इथे काय होत असतं, अगोदर तुमच्या ठिकाणी पहा आपण app.js कुठे पाठवलेलं index.js कडे, आणि index.js या ठिकाणी आपण काय केलं रेंडर केलं. रेंडर कुठे केलेलं आपण रूट कडे रेंडर केलेले. म्हणजे इथे सगळ्यात अगोदर ज्या वेळेस आपण या ठिकाणी राईट करतो एखादं यूज इफेक्ट मध्ये तुम्ही कोणतेही राईट करू शकता, तुम्हाला जे इफेक्ट वगैरे दाखवायचे ते. तर कधी कॉल होतात ते अगोदर रेंडर कॉल होतं आणि त्याच्यानंतर तुमचं काय होतं यूज इफेक्ट मध्ये जे काही तुम्ही राईट केलं असेल ते इफेक्ट तुम्हाला ठिकाणी दिसतो. पहा थोडक्यात इथे पहा
मी एक फंक्शन घेतलेलं आहे, या फंक्शनच्या आतमध्ये मी या ठिकाणी एक यूज इफेक्ट नावाचं फंक्शन यूज करतो पहा. यूज इफेक्ट नावाचं फंक्शन म्हणजे इथे हुक. यूज इफेक्ट काय? हुक. जर मी या ठिकाणी यूज इफेक्ट यूज करत असेल तर यूज इफेक्ट तुम्हाला वरती काय करावा लागतो? इम्पोर्ट करावा लागतो, कारण हा हुक आहे. सध्या आपण यूज स्टेट घेतलेला नाहीये. तुम्हाला ठेवायचा असेल तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्हाला डिलीट करायचा असेल तुम्ही डिलीट केला तरीही चालेल. ओके, एक यूज इफेक्ट नावाचं फंक्शन आहे. या फंक्शनच्या आतमध्ये या ठिकाणी मी अजून एक फंक्शन कॉल करतो. समजा इथे पहा, इथे आलो, एक एरो फंक्शन घेतो. आणि इथे आल्यानंतर या ठिकाणी काय करतोय? console.log मध्ये एक मेसेज टाईप करतो. काय? यूज इफेक्ट कॉल. समजा इथे राईट करतो यूज इफेक्ट कॉल, म्हणजे थोडक्यात इथे मेसेज प्रिंट होईल आपला. एक सिंपल मेसेज आहे. काय? यूज इफेक्ट कॉल. तर लक्षात घ्या, ज्या वेळेस मी या ठिकाणी इथे पहा, मी कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतोय, आउटपुटला आलो, इथे रिफ्रेश, आपला तो मेसेज कुठे प्रिंट होणार आहे? कन्सोलला. तर या ठिकाणी मी कन्सोल प्रिंट करतोय. चेक करूया. कन्सोलला तुम्हाला इथे पहा, जे काय आपण यूज इफेक्ट मध्ये राईट केलेलं आहे, जे काय आपण यूज इफेक्ट मध्ये राईट केलं ते तुम्हाला इथे आलेलं दिसेल. पहा, दिसतंय यूज इफेक्ट कॉल. समजा इथे रिॲक्ट डॉम आपण काढून टाकलेलं आहे, त्याच्यापाशी कमेंट मध्ये टाकतो, आपल्याला वॉर्निंग देतोय तर ठीक आहे. ठीक आहे, वॉर्निंग पशे काय नाहीये. तर इथे पहा काय केलं चुकून माझ्याकडून. ठीक आहे, सॉरी. तरी ओके, तर इथे पहा यूज इफेक्ट कॉल तुम्हाला ठिकाणी काय झालंय? कन्सोल मध्ये प्रिंट झालेले. त्याच्यानंतर पहा, हे यूज इफेक्ट फंक्शनच्या बाहेर मी या ठिकाणी एक console.log घेतो. पहा, console.log आणि इथे मी राईट करतो कन्सोल कॉल. तर काय वाटतंय आउटपुटला अगोदर काय दिसेल? यूज इफेक्ट कॉल होईल का कन्सोल कॉल होईल? म्हणजे अगोदर हा console.log या फंक्शनच्या बाहेर आहे, यूज इफेक्टच्या काय आहे? बाहेर आहे. तर काय वाटतं या ठिकाणी अगोदर यूज इफेक्ट मेसेज दिसेल का कन्सोल कॉल मेसेज दिसेल? कन्सोल कॉल. तर इथे पहा, मी फाईल सेव्ह करतोय, आउटपुटला आलो, इथे येऊन रिफ्रेश. इथे तुम्हाला काय दिसतंय? कन्सोल कॉल. तर लक्षात घ्या, यूज इफेक्ट ज्या वेळेस तुमच्या ठिकाणी सगळं काय आउटपुट येतो, म्हणजे तुमची बॉडी ज्या वेळेस लोड होते, त्याच्यानंतर तुमचा यूज इफेक्ट काय होतो या ठिकाणी? स्टार्ट होतं. म्हणजे अगोदर तुम्ही या ठिकाणी रेंडर करता. रेंडर केल्यानंतर जे काही तुमच्या ठिकाणी असेल ते सगळं काय होतं? तुमचं अगोदर लोड होतं आणि त्याच्यानंतर तुमचा यूज इफेक्ट काय होतो या ठिकाणी? स्टार्ट होतो, म्हणजे कॉल होतो. येतं एक लक्षात? समजा हा console.log मी इथे अगोदर राईट केला काय नंतर राईट केला काय? सगळ्यात अगोदर जे काही तुम्ही ते राईट केलं असेल ते तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे यूज इफेक्ट काय होईल? तुम्हाला इफेक्ट झालेला दिसेल. समजतंय? यूज इफेक्ट म्हणजे नंतर, साइड इफेक्ट मी तुम्हाला म्हटलोय नंतर होतोय. आलं एक सिंपल लक्षात? आता याच्यावर आपण एक दोन एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुमचा अजून तो पॉइंट क्लिअर होईल. तर एकदा पाहता यूज करून यूज इफेक्ट. जर मी या ठिकाणी यूज इफेक्ट यूज करत असेल तर यूज इफेक्ट तुम्हाला वरती काय करावं लागेल? इम्पोर्ट करावं लागेल. हा झाला आपला सेकंड हुक. या बरं इथपर्यंत ठीक आहे. तर त्यानंतर पहा, नेक्स्ट या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया. तर इथे पहा, मी बटन घेतो, जसं आपण आता एक्झाम्पल घेतलं सेम त्याच प्रकारे एक बटन घेतोय. बटन टॅग मध्ये इथे राईट करतोय मी प्लस नावाचं एक बटन घेतला, इथे मी एक मायनस नावाचं एक बटन घेतोय. ठीक आहे, हे यूज इफेक्ट मी काढून टाकतो, सध्या तरी आपल्याला याचा काही उपयोग नाहीये. त्याच्यानंतर पहा, इथे प्लस आणि इथे एक मायनस. ज्या वेळेस मी या ठिकाणी याच्यावर क्लिक करेल, ऑन क्लिक, ते पण मी करतो ऑन क्लिक. ओके, तर इथे पहा मी यूज स्टेट यूज करतोय. काय यूज करतोय? यूज स्टेट. तर यूज स्टेट आता आपण शिकलो. यूज स्टेट मध्ये बाय डिफॉल्ट या ठिकाणी सेट केलंय मी 0. याला एका व्हेरिएबल मध्ये कॉन्स्ट या ठिकाणी ऍरेच्या फॉर्मॅट मध्ये, ऍरे मध्ये इथे राईट करतो मी काउंट कॉमा सेट काउंट. ओके, तर काउंट मध्ये काय स्टोअर आहे? काउंट मध्ये 0. समजा इथे पहा, मी काय करतो याच्या पुढे राईट करतो, म्हणजे प्लसच्या पुढे तुम्हाला थोडक्यात दिसण्यासाठी मी ते राईट करतो 0 आणि इथे राईट, इथे सुद्धा मी काय करतो
प्लसच घेतो हा. इथे सुद्धा काउंट काय करतो, राईट करतो. ओके, म्हणजे तो काउंट तुम्हाला दिसेल पा. तुम्ही कोणत्याही बटनवर क्लिक केलं तरी काउंट काय करायचं आपल्याला, प्लस प्लसने इन्क्रीमेंट करायचं आहे. तर इथे पहा, मी ज्या वेळेस या ठिकाणी ऑन क्लिक करेल, इथे एक मी ॲरो फंक्शन मध्ये सेट काउंट या ठिकाणी मी काय करतोय, फंक्शन काउंट प्लस 1 इथून सुद्धा काय करतोय, ऍज इट इज कंट्रोल सी ने कॉपी या ठिकाणी येऊन पेस्ट करतोय. चला, काय वाटतंय बरं, काउंट नावाचं एक व्हेरिएबल घेतलेला आहे, काउंट मध्ये काय स्टोअर आहे, 0. मी फक्त या ठिकाणी काउंट प्रिंट केलेला आहे. किंवा तुम्हाला H1 मध्ये घ्यायचं असेल काउंट, तुम्ही H1 मध्ये घ्या. चला, वाटलंच तर इथे सेपरेट राईट करू, कन्फ्युजन नको. इथे एक मी H1 घेतो, H1 घेतला, H1 मध्ये या ठिकाणी मी काउंट घेतो. एक्झाम्पल वेगळे आहे, तुम्हाला वाटेल एक्झाम्पल सेमच आहे, पण एक्झाम्पल मध्ये आपल्याला पुढे काम करायचं आहे. ठीक आहे, ओके. चला, आउटपुट आता चेक करूया. इथे आलो, रिफ्रेश, कन्सोल कॉल, मेसेज कट करायचा आपल्याला. ठीक आहे, इथे आपण H1 घेतलेला, H1 मध्ये बाय डिफॉल्ट काय सेट केलेलं आपण, काउंट. आणि काउंट मध्ये सुरुवातीला काय, इनिशियल व्हॅल्यू 0. याच्यावर प्लस केलं तर काय होतंय 1, याच्यावर प्लस केलं तरी काय होतंय 1, याच्यावर 1. समजा याच्यावर क्लिक केलं तरी 1 ने काय होते, आपली व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. इथपर्यंत क्लिअर आहे. तुम्ही कोणत्यावर क्लिक करा. त्यानंतर पहा, इथे मी यूज करतो यूज इफेक्ट. आता इथे मी दोन्ही यूज करतोय, यूज स्टेट पण यूज करतोय आणि त्याच्यानंतर यूज इफेक्ट सुद्धा या ठिकाणी मी काय करतो, यूज करतोय. आता दोन्ही यूज करत असताल तर दोन्ही तुम्हाला वरती काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल. आता यूज इफेक्ट मध्ये आलो, यूज इफेक्ट मध्ये परत या ठिकाणी एक ॲरो फंक्शनच्या आतमध्ये, आणि इथे मी काय करतोय, कन्सोल डॉट लॉग मध्ये इथे मी एक कॉल नावाचा मेसेज प्रिंट करतोय. ओके, म्हणजे आता काय होईल, आता तुम्ही याच्यावर कितीवरही क्लिक केला, कोणत्याही बटनावर या ठिकाणी क्लिक केला, तुमच्या या ठिकाणी 1 ने व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल आणि प्लस यूज इफेक्ट पण काय होईल, परत तुम्हाला प्रिंट होईल. पहा, इथे आलो, इथे रिफ्रेश, सध्या आपल्याकडे यूज इफेक्ट कॉल. ठीक आहे, सुरुवातीला रेंडर केल्यानंतर बॉडी लोड झाल्यानंतर तुम्हाला यूज इफेक्ट काय होणार आहे, कॉल होणार आहे. याच्यावर मी परत क्लिक करतो, इथे पहा रेंडर केलं, बॉडी लोड झाली, त्यानंतर परत तुम्हाला यूज इफेक्ट किती वेळेस कॉल झाला, 2. परत या ठिकाणी मी क्लिक करतोय, परत याच्यावर क्लिक करतोय, परत. समजतंय का, यूज इफेक्ट बॉडी लोड झाल्यानंतर पूर्ण आउटपुट आल्यानंतर आपला यूज इफेक्ट काय होतो, या ठिकाणी कॉल होतोय. पण आता तुम्ही याच्यावर कोणत्या याच्यावरही क्लिक करताय, तुम्ही कोणत्या याच्यावरही क्लिक करताय तरी त्यावेळेस काय होतंय, माझ्या या ठिकाणी 1 ने काय होतीये, इन्क्रीमेंट होते. आता मला काय करायचंय, फक्त ज्या वेळेस माझा काउंट काय होईल, प्लस होईल, त्यावेळेसच मला काय करायचंय, तो हे करायचा. समजा इथे मी काय करतो, 2 व्हॅल्यू घेतो, 2 स्टेट घेतो. समजा इथे काय करतो, न्यू काउंट करतो, इथे राईट करतो न्यू काउंट, इथे काय करतो, न्यू काउंट, न्यू सेट काउंट. समजा इथे मी करतो काउंट, इथे मी राईट करतो न्यू सेट काउंट. थोडा बदल करतो, इथे काय येईल, फक्त आपल्याला न्यू काउंट. चेक करू द्या, न्यू सेट काउंट. ठीक आहे, प्लस प्लस सेट काउंट, न्यू काउंट, सेट काउंट. इथे आपण दोन्ही पण घेऊ, मग तुम्ही म्हणतायत तसे, एक काउंट आणि इथे काय घेतलेलं आपण, न्यू काउंट. इथे आलो, रिफ्रेश. समजा हा काउंट आहे आणि हा न्यू काउंट आहे. वाटलंच तर इथे BR टाकून द्यायचा आहे, BR टाकून देऊ. ओके, काउंट आणि न्यू काउंट. याच्यावर मी क्लिक करतोय तरी 1 ने काय होतंय, इन्क्रीमेंट होतंय. याच्यावर क्लिक करतोय, इथे सुद्धा काय होतंय, आपल्या 1 ने इन्क्रीमेंट होतोय. ओके, पण आता मला काय करायचंय, दोन्हीपैकी याच्यावरच. समजा
इथे पहा यूज इफेक्ट मध्ये मी अजून एक व्हेरिएबल यूज करतो, म्हणजे अजून एक या ठिकाणी पहा कॉमा, इथे ऍरेच्या फॉर्मॅटमध्ये, कोणत्या ऍरेच्या फॉर्मॅटमध्ये ज्या वेळेस या ठिकाणी काउंट मध्ये काहीतरी बदल होईल, म्हणजे काउंट मध्ये ज्या वेळेस मी काय करेल चेंज करेल त्यावेळेसच माझा काय झाला पाहिजे यूज इफेक्ट माझा कॉल झाला पाहिजे. तर इथे पहा परत एकदा पहा काउंट थोडा वेळ काढून टाकतो, इथे मी आलो, इथे रिफ्रेश करतो, काहीतरी मी अजून हे केलंय कॉल, याच्यावर क्लिक करतोय, दोन दुसऱ्यांदा दिसतोय पाहिजे यूज इफेक्ट कॉल झाला, याच्यावर क्लिक करतोय तिसऱ्या वेळेस झाला, परत क्लिक करतोय, जितक्या वेळेस तुम्ही क्लिक करताल तितक्या वेळेस यूज इफेक्ट काय होते या ठिकाणी ऑटोमॅटिकली कॉल होते. समजा मला काय करायचं आहे, ज्या वेळेस मी काउंटची व्हॅल्यू वाढेल त्यावेळेसच यूज इफेक्ट काय करायचं मला इन्क्रीमेंट करायचं, म्हणजे कॉल करायचं. त्यावेळेस इथे पहा कॉमा आणि इथे मी राईट करतोय काउंट, म्हणजे ज्या वेळेस काउंट मध्ये व्हॅल्यू काय होईल चेंज होईल त्यावेळेसच काय होईल माझा यूज इफेक्ट हे होईल. इथे आलो, हा काउंट, इथे रिफ्रेश कॉल एकदाचे, त्याच्यावर मी क्लिक करतोय, काय झाला 2, परत क्लिक करतो 3, पण याच्यावर मी क्लिक करतोय, यूज इफेक्ट व्हॅल्यू चेंज होतीये, व्हॅल्यू तुमची चेंज होतीये, पण इथे यूज इफेक्ट मध्ये आपण कॉल केलं, म्हणजे मेसेज प्रिंट केलेला आहे कॉल, कॉल नावाचा. मी या ठिकाणी काउंट मध्ये ज्या वेळेस बदल होतोय त्यावेळेसच यूज इफेक्ट मध्ये काय होतोय आपला इफेक्ट दिसतोय, त्याचा इफेक्ट आपल्याला दिसतोय. पण ज्या वेळेस मी याच्यावर क्लिक करतोय इथे न्यू काउंट आहे, व्हॅल्यू चेंज होते, पण न्यू इफेक्ट मध्ये आपला कॉल होतोय का, कॉल होत नाही. म्हणजे मला सांगायचं काय, इथे तुम्ही एक असा एक व्हेरिएबल घेऊ शकता, कोणत्या फॉर्मॅट मध्ये ऍरेच्या, म्हणजे सांगायचं काय की आता ज्या वेळेस मी याच्यावर क्लिक करतोय इथे सुद्धा व्हॅल्यू माझी इन्क्रीमेंट होतीये, इथे सुद्धा मी क्लिक केलं व्हॅल्यू माझी इन्क्रीमेंट होती. पण जर मी या ठिकाणी हा काउंट घेतला नाही तर प्रत्येक वेळेस माझ्या ठिकाणी कॉल 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 काय होते, प्रत्येक वेळेस कॉल होतोय, बरोबर आहे. हा मला काय करायचं, ज्या वेळेस या बटन काउंट मध्ये व्हॅल्यू चेंज होईल त्यावेळेसच मला यूज इफेक्ट काय करायचंय कॉल करायचं, त्यावेळेस मी या ठिकाणी काय केलंय काउंट राईट केलं. समजतंय. पुढे जाऊन आपल्याला पहा याचा यूज तुम्हाला पुढे यूज करायचा आहे, पुढे जाऊन आपलं शिकायचंय लाईफ सायकल, आणि त्याच्यामध्ये आपलं शिकायचंय माउंट डिमाउंट, ठीक आहे, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. पण यूज इफेक्ट समजतंय, थोडं का व्हायला तुमच्या लक्षात आलेलं असेल पहा, ठीक आहे. एकदा पहा बरं, यूज इफेक्ट हुक यूज करून आपण या ठिकाणी दोन्ही पण यूज केलं, यूज स्टेट पण यूज करतोय आणि यूज इफेक्ट पण यूज करतोय, आणि दोन्ही पण या ठिकाणी मी वरती इम्पोर्ट केलेले आहेत पहा. त्यानंतर पहा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण यूज इफेक्टचं. त्यासाठी पहा ही लाईन कट करतो, काउंट आणि सेट काउंट घेतो, यूज इफेक्ट पण राहून देतो, यूज इफेक्ट ओके ओके. त्यानंतर हे बटन कट करतो, इथे एक H1 घेतो, H1 मध्ये टोटल काउंट असं राईट करतो, टोटल काउंट. आता पहा ज्या वेळेस या ठिकाणी सिंपल एक्झाम्पल घेतलंय यूज इफेक्ट आणि समजा एक यूज स्टेट, तर यूज स्टेट सेट काउंट मध्ये काय स्टोर आहे 0, ज्या वेळेस मी बटन वर क्लिक करतोय सेट काउंट मध्ये व्हॅल्यू काय होते 1 ने इन्क्रीमेंट होते, आणि प्रत्येक वेळेस आपला यूज इफेक्ट काय होईल कॉल, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी रेंडर करताल त्या वेळेस या ठिकाणी तुमचा यूज इफेक्ट काय होईल या ठिकाणी हे होईल पहा. एकदा काउंट या ठिकाणी वाढतोय, यूज इफेक्ट काय झालं तुमच्या ठिकाणी इन्क्रीमेंट झालं, ओके. त्यानंतर पहा मला काय करायचं, आता ही व्हॅल्यू मला इथे टायटल मध्ये दाखवायची, हे जे दिसतं ना तुम्हाला टायटल, तिथे मला या ठिकाणी ही काउंटची व्हॅल्यू दाखवायची, कुठे इथे. त्याच्यासाठी पहा या ठिकाणी मी इथे यूज करतोय कन्सोल डॉट लॉग, या ठिकाणी काढून टाकतोय, तुम्हाला यूज करायचंय डॉक्युमेंट डॉट टायटल, आणि टायटल मध्ये तुम्हाला काय दाखवायचं त्यासाठी इथे मी यूज करतो टिल्ट, आपण पाहिलेलं आहे पहा टिल्ट, ओके. समजा इथे टायटल मध्ये राईट करतो LTH, तुम्हाला जे टायटल द्यायचं असेल एकदा चेक करू टायटल आपल्याला नेमकी दिसतंय का नाही, इथे आलो रिफ्रेश, आपण जे पहा टायटल आलंय LTH, आणि ती काउंटची व्हॅल्यू मला काय करायची याच्या पुढे दाखवायची. तर इथे पहा मी याच्या पुढे जाऊन या टिल्ट मध्ये, आता आपण या ठिकाणी जावास्क्रिप्ट यूज करतोय म्हणून तुम्हाला मी सांगितलं डॉलर या ठिकाणी ब्रॅकेट आणि याच्या आतमध्ये मी या ठिकाणी करतो काउंट, म्हणजे इथे काय दिसेल मला काउंट, सुरुवातीला काय असेल काउंट 0, चेक करा LTH 0, इथे काउंट काय 0, याच्यावर मी क्लिक करतोय
इथे 1 ने इन्क्रीमेंट झाला, इथे सुद्धा 1 ने इन्क्रीमेंट झालं तुम्हाला दिसतंय का वरती? इथे प्लस करतोय पहा 2 3 4. समजतंय? यूज इफेक्ट रेंडर झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी इफेक्ट दिसतोय. डॉक्युमेंट डॉट टायटल टिल्टच्या आतमध्ये डॉलर, म्हणजे अशा प्रकारे आपण व्हेरिएबल इथे काय करू शकतो? ऍक्सेस करू शकतो. क्लिअर आहे? समजतं यूज इफेक्ट? आता जवळजवळ आता आपण यूज इफेक्ट वर 2-3 एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता पुढचं हुक्स पाहतोय. यूज रेफरन्स म्हणजे यूज रेफ नावाचा हुक आपण स्टार्ट करतोय. पण स्टार्ट करण्याच्या अगोदर हे एकदा यूज करून पहा, टायटल मध्ये तुमचं नेम येतंय का? नेक्स्ट हुक पाहायचं आपला आता यूज रेफ. तर इथे पहा फंक्शन मी ऍज इट इज राहून देतो. यूज इफेक्ट या ठिकाणी मी काढून टाकतो. चला यूज इफेक्ट काढलंय. डिव मध्ये या ठिकाणी पहा एक मी इनपुट बॉक्स घेतो. काय घेतो या ठिकाणी? इनपुट बॉक्स. इनपुट बॉक्स घेतोय. इनपुट टॅगचा आपल्याला क्लोज करावा लागेल. सेल्फ क्लोज करा किंवा असा क्लोज केला तरीही चालेल. इनपुट टॅगचं ऍट्रिब्यूट इनपुट टाइप टेक्स्ट. त्याच्यानंतर इनपुट टाइपला तुम्हाला अजून ऍट्रिब्यूट यूज करायचे असतील तुम्ही अजून ऍट्रिब्यूट यूज करू शकता. त्यानंतर इथे एक मी बीआर देतो आणि बीआर चा आपल्याला सेल्फ क्लोज होईल बीआर पर. इथे तुम्ही असाही क्लोज करू शकता. त्यानंतर या ठिकाणी इथे त्यानंतर पहा इथे एक मी बटन घेतो. बटन आणि बटन वर ठिकाणी घेतो मी फेच नावाचं एक बटन घेतो. समजा इथे पहा ज्या वेळेस मी बटन वर क्लिक करेल ऑन क्लिक. आता इथे लक्षात घ्या हे एक्झाम्पल तुम्ही जावास्क्रिप्ट यूज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर जर आपण या ठिकाणी जावास्क्रिप्ट यूज करून मला जर त्या इनपुट बॉक्स मधली व्हॅल्यू काय करायची आहे कन्सोलला प्रिंट करायची आहे. जे काय मी या ठिकाणी इनपुट बॉक्स मध्ये राईट करेल ते मला कन्सोलला प्रिंट करायचं. तुम्ही काय केलं असतं जावास्क्रिप्ट मध्ये आपण याला काय दिला असतं आयडी दिला असता. काय केलं असतं डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. त्या आयडीचं नेम डॉट व्हॅल्यू या काय व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला असतं. डायरेक्ट तुम्ही तो व्हेरिएबल कन्सोल मध्ये प्रिंट केला असतं. आठवतंय ना? पण इथे आपण तसं वर्क करू शकत नाही. रिॲक्ट मध्ये आपण तसं वर्क करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला इथे यूज करायचं यूज रेफ नावाचा एक हुक कन्सेप्ट शिकायचे पहा. तर इथे पहा ज्यावेळेस मी याच्यावर ऑन क्लिक करेल त्यावेळेस मी या ठिकाणी एक फंक्शन कॉल करतो. फंक्शनचं नाव आपण या ठिकाणी घेऊया फेच फंक्शन. फेच नावाचं फंक्शन इथे काय केलं मी कॉल केलं. फेच फंक्शन इथे यूज करतोय. तर फेच फंक्शन मला या ठिकाणी वरती डिक्लेअर करावं लागेल. फेच फंक्शन ओपन क्लोज ब्रॅकेट ओपन क्लोज करली. ओके आलं की लक्षात? त्याच्यानंतर पहा इथे आपल्याला आता यूज करायचंय पहा यूज रेफ. यूज रेफ यूज करण्यासाठी यूज REF रेफ म्हणजे रेफरन्स. ओके यूज रेफरन्स. आता मी या ठिकाणी पहा एक व्हेरिएबल घेतो कॉन्स्ट. कोणताही घेतला तरी चालेल. कॉन्स्ट या ठिकाणी मी IMP नावाचा एक काय घेतला व्हेरिएबल घेतला आणि त्या IMP नावाच्या व्हेरिएबल मध्ये यूज रेफ नावाच्या या ठिकाणी काय केलेलं मी सेट केलेलं आहे. आता यूज रेफ या ठिकाणी एक खूप कन्सेप्ट आहे. तर मला काय करायचंय ज्या वेळेस मी या बटनवर क्लिक करेल त्यावेळेस मला जे काही इनपुट बॉक्स मधली व्हॅल्यू आहे ती मला व्हॅल्यू काय करायची आहे कन्सोलला प्रिंट करायची. तर इथे मी राईट करतो कन्सोल डॉट लॉग. तर इथे पहा डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी यूज करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक रेफरन्स यूज करायचा आहे. तर इथे पहा या इनपुट बॉक्सला ठिकाणी मी एक व्हेरिएबल देतो रेफ. तुम्हाला कंपल्सरी राईट करायचं काय REF. आणि इथे पहा मी कोणामध्ये स्टोअर केलेला आहे IMP. म्हणजे जे काही तुम्ही या ठिकाणी इनपुट बॉक्स मध्ये असेल हे कुणामध्ये आलंय तुमचं रेफ. आणि रेफ म्हणजेच काय रेफरन्स म्हणजे तुम्ही IMP नावाचा व्हेरिएबल म्हणजे यूज रेफरन्स यूज रेफ म्हणजे ज्या इनपुट बॉक्स मध्ये जे काय आहे ते कुणामध्ये आलंय आपलं IMP. आणि इथे तुम्हाला प्रिंट करायचं असेल तुम्ही डायरेक्टली सुद्धा प्रिंट करू शकत नाही. तुम्हाला इथे यूज करायचं IMP डॉट करंट डॉट व्हॅल्यू. समजतंय? म्हणजे पहा या इनपुट बॉक्स मध्ये राईट केलं सर्व कुणामध्ये स्टोअर आहे
IMP मध्ये इथे आपण तो व्हेरिएबल घेतलेला आहे तो, आणि इथे आपल्या त्या इनपुट बॉक्स मधली व्हॅल्यू लागते, म्हणून IMP डॉट करंट डॉट व्हॅल्यू. आता चेक करून पाहूया आउटपुटला. आपण इथे यूज रेफ यूज केलेला आहे. यूज रेफ आपल्याला काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल. क्लिअर आहे का? जो हुक यूज करताय तो इम्पोर्ट करा. फाईल सेव्ह करतोय, या ठिकाणी आलो, इथे येऊन रिफ्रेश तर चेक करूया एरर दिसतायत का आपल्याला. इथे एरर आहेत आपल्याकडे. यूज रेफ इन्स्टेड, इथे चेक करूया ते एरर काय देतोय आपल्याला. काय कंपोनेंट्स कॅनॉट हॅव स्ट्रिंग रेफरन्स. म्हणजे तुम्ही जे काही या ठिकाणी यूज रेफ मध्ये यूज करतायत तिथे तुम्हाला काय करावं लागेल, याच्यामध्ये घ्यायचंय इज इक्वल टू ब्रॅकेट, आणि इथे काय आपलं IMP. हा डबल इज इक्वल टू झाला, कट करू आपण त्याला एक. ओके, आता हे REF कंपल्सरी यूज करायचा. REF इज इक्वल टू IMP. आता चेक करूया कन्सोलला आपल्याला आउटपुट दिसतोय का. एक इनपुट बॉक्स आलेला आहे, ठीक आहे. वॉर्निंग आपल्याला माहिती आहे. इथून मी या ठिकाणी टाकतो समजा हॅलो. ज्यावेळेस मी बटनवर क्लिक करेल त्यावेळेस माझं फंक्शन कॉल होईल. ते चेक करा, हॅलो तुम्हाला या ठिकाणी आलेला दिसतोय. म्हणजे इथे तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID यूज करू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, यूज रेफ नावाच्या ठिकाणी हुक यूज करायचा आहे. आणि यूज रेफ नावाच्या ठिकाणी मध्ये घेतलेला आपण IMP, आणि तो IMP या ठिकाणी तुम्हाला इथे राईट करायचा आहे. क्लिअर आहे? समजा तुम्हाला 2 इनपुट बॉक्स घ्यायचे आहेत, मग तुम्हाला 2 यूज रेफरन्स यूज करावं लागतील. क्लिअर आहे का? समजा तुम्हाला काय कर, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आता सेट करायची. व्हॅल्यू काय करायची, सेट कर. समजा याला मी थोडा वेळ टाकतो कमेंट मध्ये, इथून पहा. आणि त्याच्यासाठी प्रिंट डायरेक्ट तुम्हाला करंट यूज करायचंय. तो व्हेरिएबलचं नेम IMP डॉट करंट असं तुम्हाला यूज करायचं. पहा इथे मी आलो, व्हॅल्यू सेट करतो. व्हॅल्यू इज इक्वल टू मी राईट करतो वेलकम. म्हणजे ज्या वेळेस मी या बटनवर क्लिक करेल IMP डॉट करंट डॉट व्हॅल्यू, काय व्हॅल्यू सेट होईल, वेलकम. तर चेक करा, येते पहा याच्यावर मी बटनवर क्लिक करतोय, काय भेटला आपल्याला, वेलकम. म्हणजे तुम्ही व्हॅल्यू फेच पण करू शकता, गेट पण करू शकता आणि सेट पण करू शकता. किंवा तुम्हाला काय वाटलं याची CSS चेंज करायचे, काय करायचं चेंज, CSS. पहा याला मी थोडा वेळ टाकतो, इथं कॉपी, याला टाकतो कमेंट मध्ये. CSS चेंज करायचं तुम्हाला, या कन्सोलला टाकतो इथे कमेंट, CSS चेंज करायचं. तर इथे पहा IMP डॉट करंट म्हणजे या ठिकाणी तुमचा तो इनपुट एलिमेंट. ओके, डॉट स्टाईल काय केलं आपण, डॉट स्टाईल इथे मी यूज करतो. कलर इज इक्वल टू ब्ल्यू. तर काय होईल, जे काय इनपुट बॉक्स मध्ये टेक्स्ट असेल त्याचा कलर काय होऊन जाईल, ब्ल्यू होऊन जाईल. त्याच्यावर क्लिक करतोय, कलर कोणता झालाय, ब्ल्यू झाला, दिसतोय. किंवा समजा इथे मी काय करतोय, जो काय इनपुट बॉक्स आहे करंट IMP डॉट करंट डॉट स्टाईल, स्टाईल या ठिकाणी काय करतो मी, डिस्प्ले. डिस्प्ले काय करतो या ठिकाणी नन. काय होईल, ज्या वेळेस मी त्या बटनवर क्लिक करेल काय होईल, इनपुट बॉक्स दिसेल का, नाही, डिस्प्ले काय झाला, म्हणजे तुम्ही सेट पण करू शकता, गेट पण करू शकता, त्याची तुम्ही CSS पण तुम्ही चेंज करू शकता. यूज रेफ म्हणजे आपण डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी ऍक्सेस करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला इथे यूज करायचा यूज रेफ नावाचा हुक. आले लक्षात? ठीक आहे, पहा बरं एकदा जमतंय का तुम्हाला. अजून याच्यावर आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. किंवा समजा तुम्हाला इथे एखादं पहा, अजून एक आहे फोकस. इथे पहा मी यूज करतोय फोकस, IMP करंट डॉट फोकस फंक्शन. फोकस काय करेल, ज्या वेळेस मी या ठिकाणी त्या बटनवर क्लिक करेल, ज्या वेळेस मी त्या बटनवर क्लिक करेल इथे पहा ऑटोमॅटिकली फोकस होते. फोकस इथे याला कमेंट, क्लिक करतोय, इनपुट बॉक्स काय झाला हे पहा, क्लिक केल्यानंतर इनपुट बॉक्स काय होतोय आपला, फोकस होतोय. क्लिअर आहे का? यूज रेफ या. त्यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण यूज रेफचं. त्यासाठी पहा वाटलंच तर मी ठिकाणी परत एकदा न्यू मध्ये तयार करू आपण. एक डिव घेतला, डिवच्या आतमध्ये इथून मी कट करतो. ओके, एकदम सिंपल, सर्वच्या सर्व मी इथून कट केलं. डिव घेतलाय, डिव मध्ये एक मी सिलेक्ट टॅग घेतो. पहा आठवतोय का सिलेक्ट टॅग, सिलेक्ट टॅग आठवतोय. सिलेक्ट टॅगच्या आतमध्ये कोणता टॅग, ऑप्शन टॅग. सिलेक्ट टॅगच्या आतमध्ये ऑप्शन. समजा या ऑप्शनला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू इथे मी सेट करतो. पहा समजा इथे मी काय करतोय,
व्हॅल्यू इज इक्वल टू, इथे मी राईट करतोय ऑप्शन 1. ऑप्शन 1 तुम्हाला जे राईट करायचं असेल तुम्ही राईट करू शकता. तुम्हाला जो व्हेरिएबल म्हणजे जे नेम घ्यायचं तुम्ही ते नेम घेऊ शकता. समजा इथे मी राईट करतो ऑप्शन 1, असे 2-3 ऑप्शन या ठिकाणी मी घेतो. पहा ऑप्शन 1, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3. म्हणजे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू याला मी काय केलेलं आहे, सेट केलेली. त्यानंतर पहा सिलेक्ट टॅगच्या आतमध्ये मी एक यूज करतो पहा ऑन चेंज. म्हणजे ज्यावेळेस आपण शिकलो होतो पहा ऑन चेंज, आठवतंय? ज्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी चेंज करेल त्यावेळेस इव्हेंट, आठवत आहेत का? ऑन चेंज. इथे मी राईट करतोय ऑन चेंज. आता ऑन चेंज तुम्हाला माहिती आहे सी कॅपिटल. ऑन चेंज या ठिकाणी तुम्हाला कोणता एरो फंक्शन ऑन चेंज केल्यानंतर इथे माझं एक फंक्शन काय होईल, कॉल. तर इथे मी फंक्शनचं नेम देतोय चेंज नावाच्या ठिकाणी फंक्शन काय केलं, कॉल केलं. चेंज नावाचं फंक्शन इथून मी कॉल केलंय. ओके. आणि जो काय माझा आउटपुट आहे, समजा इथे मी एक li घेतो पहा, किंवा इथे मी काय करतो एक h1 घेतोय. h1 टॅग इथे मी काय केला, क्लोज केला. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा इथे मी यूज स्टेट यूज करतो. यूज स्टेट मध्ये या ठिकाणी बाय डिफॉल्ट सेट केलंय मी समजा ऑप्शन 1. ऑप्शन 1 याला मी एका व्हेरिएबल मध्ये कॉन्स्ट या ठिकाणी राईट करतो मी डेटा कॉमा सेट डेटा नावाचं एक व्हेरिएबल आणि इज इक्वल टू, इथून हा डेटा कंट्रोल सी ने कॉपी केला. h1 मध्ये इथे मी येऊन पेस्ट करतो. ओके. काय दिसेल बरं डेटामध्ये, आउटपुटला तुम्हाला एक सिलेक्ट टॅग दिसेल. सिलेक्ट टॅगच्या खाली तुम्हाला एक h1 दिसेल. आणि इथे मी काय केलं, एक यूज स्टेट ग्रुप यूज केला. यूज स्टेट मध्ये काय सेट केलं मी, ऑप्शन 1. डेटामध्ये काय दिसेल, डेटामध्ये काय असेल, ऑप्शन 1. इथे काय दिसेल, ऑप्शन 1. यात चेक करूया, एरर असतील तर एरर सॉल्व्ह करू, नसेल तर आपण आउटपुट रन करू. इथे आलो, रिफ्रेश, मिनिमाइज कट. चेंज इज नॉट डिफाइंड. चेंज सॉरी आपलं फंक्शन राहिलं ना, आपण फंक्शन हे करायचं. आपण अजून तरी फंक्शन कॉल केलेलं नाहीये, त्याच्यामुळे फंक्शनचा थोड्या वेळ इथून मी काढून टाकतो. एक सिलेक्ट टॅग इथे पहा ऑप्शन 1. इथे तुम्हाला काय दिसतंय का, ऑप्शन मध्ये आपण काय राईट केलेलं नाही. समजा इथे मी राईट करतो ऑप्शन 1. ऑप्शन 2 and ऑप्शन 3. ओके. ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3. ठीक आहे. आता मला काय करायचंय, ज्यावेळेस मी ऑप्शन 2 वर क्लिक करेल त्यावेळेस इथे मला काहीतरी व्हेरिएबल मध्ये ते नाव दिसलं पाहिजे. समजा मी थोडक्यात इथे पहा मी एक व्हेरिएबल घेतो. इथे आलो, व्हॅर एक मी काय करतोय, ऑप्शन 1 नावाचं एक व्हेरिएबल, OP1 नावाचं व्हेरिएबल घेतो. आणि इथे मी काय राईट करतोय, ऑप्शन 1. अजून एक व्हेरिएबल घेतो, ऑप्शन 2, ऑप्शन 3. ऑप्शन 2 इथे अजून एक व्हेरिएबल घेतला 2 आणि इथे राईट करतो मी ऑप्शन 3. इथे तुम्ही काही राईट करू शकता. समजा इथे मी काय करतोय, इथे असं राईट करतो LTH1 LTH2 असं या ठिकाणी मी काय केलेलं आहे, राईट केलेलं आहे. ओके. फाईल सेव्ह. इथे आलो, रिफ्रेश. इथे ऑप्शन 1 आहे, ऑप्शन 2, ऑप्शन 3. त्याच्यानंतर पहा यूज स्टेट आहे. यूज स्टेट मध्ये या ठिकाणी मी काय करतोय, ऑप्शन 1 देतो पहा, OP1. डेटा मध्ये काय दिसेल आपल्याला, OP1 दिसेल. डेटा
तर मला काय करायचंय, मी इथे 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत. ऑप्शन OP1, OP2, OP3 म्हणजे 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत. ऑपरेशन 1 OP1 मध्ये काय आहे, LTH1, OP2 मध्ये 2, ऑप्शन 3 मध्ये LTH3. तर मला नेमकं करायचंय काय, ज्या वेळेस मी ऑप्शन 1 असेल त्यावेळेस इथे काय दिसलं पाहिजे, इथे काय दिसलं पाहिजे LTH1. ज्या वेळेस मी इथे ऑप्शन 2 सिलेक्ट करेल इथे काय दिसलं पाहिजे LTH2. ज्यावेळेस मी याच्यावर क्लिक करेल त्यावेळेस काय दिसलं पाहिजे मला ऑप्शन 3 LTH3. क्लिअर आहे का? आता त्यासाठी पहा, हा जो का आपला सिलेक्ट टॅग आहे, या सिलेक्ट टॅगला इथे मी आता फंक्शन घेतो. पहा फंक्शन ऑन चेंज केल्यानंतर आपल्या इथे एक फंक्शन कॉल होईल एरो फंक्शन. इथे मी काय करतोय, चेंज ऑप्शन नावाचं इथे माझं फंक्शन काय झालंय, कॉल झालंय. तर चेंज ऑप्शन नावाचं फंक्शन कॉल झालंय. इथून मला फंक्शन काय करावं लागेल, इथे यूज करावं लागेल. इथे फंक्शन कोणतं आहे आपलं, चेंज ऑप्शन, या फंक्शनच्या आतमध्ये. आता इथे पहा, या सिलेक्ट टॅगला मी बाय डिफॉल्ट या ठिकाणी एक व्हॅल्यू सेट करतो. समजा इथे मी एक यूज करतो. पहा यूज रेफरन्स, आता आपण यूज केलं ते यूज REF नावाचा एक मी व्हेरिएबल घेतला, म्हणजे एक हुक्स कन्सेप्ट घेतला, आणि याच्या आतमध्ये आता इथे मी याला एका व्हेरिएबल मध्ये घेतो कॉन्स्ट. इथे मी सिलेक्ट ऑप्शन, सिलेक्ट व्हॅल्यू घेतो. सिलेक्ट व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी कोणती व्हेरिएबल घेतलं तरी चालेल. समजा सिलेक्ट व्हॅल्यू या ठिकाणी इथे घेतो. इथे मी REF नावाचा व्हेरिएबल, आणि इथे जाऊन तुम्हाला माहितीये या फॉर्मॅट मध्ये इथे मी सिलेक्ट व्हॅल्यू राईट केलं. तर काय दिसेल बरं सिलेक्ट व्हॅल्यू मध्ये, काय दिसेल, इथे काय आलेलं असेल सिलेक्ट व्हॅल्यू मध्ये. समजा मी या ठिकाणी ऑप्शन 2 वर क्लिक केलं, इथे काय असेल सिलेक्ट व्हॅल्यू मध्ये ऑप्शन 2 व्हॅल्यू. ज्या वेळेस समजा मी काय केलं, ऑप्शन 3 वर क्लिक केलं, व्हॅल्यू काय सेट होईल इथे ऑप्शन 3. इथे सिलेक्ट मध्ये काय भेटेल ऑप्शन 3. क्लिअर आहे का? आता त्याच्यानंतर मला काय करायचं, इथे मी राईट करतो. पहा इफ जर या ठिकाणी आपली व्हॅल्यू कुणामध्ये आलेली आहे, डेटा मध्ये काय आहे OP1, बरोबर आहे. जर समजा डेटा मध्ये काय असेल ऑप्शन 1 असेल, व्हॅल्यू काय असेल ऑप्शन 1 हे व्हॅल्यू. सुरुवातीला काय आहे इथे काय आहे OP1. ठीक आहे. ज्यावेळेस मी याच्यावर क्लिक करेल हे येईल, त्यावेळेस व्हॅल्यू काय असेल ऑप्शन 1. आणि ज्यावेळेस ऑप्शन 1 असेल त्यावेळेस मला काय करायचंय, इथे हा जो काय सेट डेटा आहे, हा सेट डेटा या ठिकाणी मला चेंज करायचंय. सेट डेटा मध्ये मला काय करायचंय, व्हॅल्यू चेंज करायची. सेट डेटा इथे मी पास करतो OP1. समजा ऍज इट इज पहा, एल्स यूज करतो, एल्सिफ क्लिअर करतो. मी अगोदर राईट करून घेतो, परत एकदा सांगतो समजलं नसेल तर. एल्स इफ, त्यानंतर परत एक एल्स इफ. ओके. समजा इथे मी कंट्रोल-C ने कॉपी करतो, इथे आलो पेस्ट करतो. अगोदर मी राईट करून घेतो, त्यानंतर तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर पहा डेटा मध्ये जर या ठिकाणी ऑप्शन 1 असेल, या ठिकाणी ऑप्शन 2 असेल, या ठिकाणी ऑप्शन 3 असेल, तर इथे सेट डेटा इथे मी करतो OP2, इथे मी करतो OP3, OP1, OP2 आणि OP3. कंट्रोल-S ने फाईल सेव्ह. इथे एरर आहे का, नाही. चेक करूया आउटपुटला काय एरर येतोय का. ठीक आहे, व्हॅल्यू चेंज होत नाहीये, आपल्याला काम करायचं बाकी आहे. तर इथे पहा, आपण हा डेटा यूज करून आपण तो डेटा फेच करतोय, बरोबर आहे.
मला त्याच्या आतमधली व्हॅल्यू लागते म्हणून आपल्याला काय करावं लागेल, सिलेक्ट व्हॅल्यू डॉट करंट, सिलेक्ट व्हॅल्यू डॉट म्हणजे तो तुम्ही या ठिकाणी व्हेरिएबल घेतलेला, इथे तुम्ही व्हेरिएबल इथे दिला, त्याच्या आतमधली व्हॅल्यू लागते म्हणून काय यूज करायचंय, डॉट करंट. आता इथे आपल्याला काय भेटली, त्याच्या आतमधली व्हॅल्यू भेटली आणि त्याच्या आतमधली व्हॅल्यू भेटल्यानंतर मी याला काय करतो, एका डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. ओके, आता शिक आपल्याला या ठिकाणी काय भेटला, तो डेटा भेटला. समजा इथे मी डेटाच्या ऐवजी काय करतो, ए नावाचं व्हेरिएबल घेतो, कारण इथे आपण ऑलरेडी इथे डेटा घेतलेला आहे. इथे मी ए नावाचं व्हेरिएबल घेतो, इथे जिथे जिथे ए असेल, डेटा असेल, त्याच्याऐवजी मी फक्त या ठिकाणी ए करतो. सॉरी, ए ब्रॅकेट कट, जिथे जिथे माझा ए असेल इथे मी काय केलं, आता ए इफ मध्ये. चला, सध्या ए मध्ये काय भेटेल आपल्याला, ए मध्ये काय असेल, ए मध्ये ऑप्शन 1. ज्या वेळेस मी या ठिकाणी हे सिलेक्ट करेल, काय ऑप्शन 2 असेल, ज्यावेळेस मी याच्यावर क्लिक करेल त्यावेळेस व्हॅल्यू काय भेटेल, ऑप्शन 2. त्यावेळेस ए मध्ये काय स्टोअर होईल, ऑप्शन 2. समजा इथे आपल्याला काय करावं लागेल, व्हॅल्यू आपण OP1 OP2 केलेलं आहे, इथे मला फक्त काय करावं लागेल, OP1 OP2 आणि या ठिकाणी OP3. याला आपण चेक करूया, मी परत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. सॉरी, इथे आपण हे यूज केलेलं आहे, त्याची काय आवश्यकता. ओके, LTH1 याच्यावर क्लिक करतोय, नाही, ठीक आहे. आपल्याला एरर पण या ठिकाणी कुठला शो झालेला नाहीये, म्हणजे फक्त आपल्या ठिकाणी मिसिंग काय होतं, आतापर्यंत आपण सिलेक्ट व्हॅल्यू डॉट करंट यूज केलं. सिलेक्ट डॉट करंट आपल्याला काय भेटला, तो सिलेक्ट इलेमेंट भेटला, आपल्याला त्याच्या आतमधली व्हॅल्यू लागत होती म्हणून या ठिकाणी काय यूज केला आपण, व्हॅल्यू. मी परत एकदा एक्सप्लेन करतो, टेन्शन घेऊ नका. तर इथे पहा, मी परत सांगतो, एक आपण सिलेक्ट टॅग घेतला, काय घेतलेला आपण इथे, सिलेक्ट टॅग, आणि सिलेक्ट टॅगच्या आतमध्ये ऑप्शन टॅग. ओके, सिलेक्ट टॅग मध्ये पहा आपण या ठिकाणी काय केलं, 3 ऑप्शन घेतलेत. पहिल्या ऑप्शनला मी व्हॅल्यू सेट केली OP1, दुसऱ्याला व्हॅल्यू सेट केली OP2, तिसऱ्याला व्हॅल्यू सेट केली मी OP3, म्हणजे ऑप्शन 1, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3. तर बाय डिफॉल्ट पहा इथे मी एक यूज स्टेट यूज केलं. यूज स्टेट सुरुवातीला, यूज स्टेट मध्ये डेटामध्ये काय स्टोअर आहे, डेटामध्ये काय स्टोअर आहे, OP1. डेटामध्ये काय स्टोअर आहे, OP1, आणि OP1 मध्ये काय स्टोअर आहे, LTH1. त्याच्यामुळे सुरुवातीला या ठिकाणी मला काय दिसतंय, LTH1 दिसतंय. पहा सुरुवातीला काय दिसतंय मला, LTH1, कारण डेटामध्ये सुरुवातीला काय आहे, OP1. सुरुवातीला काय स्टोअर आहे, OP1. आता पहा इथे मला काय करायचं, प्रत्येक वेळेस त्या ऑप्शन मधली व्हॅल्यू मला फेच करायची सिलेक्ट टॅग मधली. तर त्याच्यासाठी पहा इथे आपण एक यूज रेफ नावाच्या ठिकाणी हुक कन्सेप्ट यूज केला. पहा यूज रेफ मध्ये मी या ठिकाणी आलेली व्हॅल्यू कुणामध्ये हे केली, स्टोअर, सिलेक्ट व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. आणि आपल्याला माहिती आहे तो यूज करायचा असेल त्यासाठी आपला कोणता कीवर्ड यूज करायचा आहे, रेफ, आणि तो या ठिकाणी व्हेरिएबल या ठिकाणी मी इथे दिला. तर ह्या व्हेरिएबल मध्ये सुरुवातीला काय असेल, व्हॅल्यू OP1. ज्यावेळेस मी याच्यावर क्लिक करेल त्यावेळेस इथे व्हॅल्यू काय येईल, OP2. ज्यावेळेस मी याच्यावर क्लिक करेल व्हॅल्यू काय येईल, OP3. ओके, या ठिकाणी पहा मी काय केलंय, ज्या वेळेस याच्यावर ऑन चेंज म्हणजे ज्यावेळेस काहीतरी चेंज होईल, चेंज म्हणजे काय, याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे OP2 आलं म्हणजे काहीतरी चेंज झालं. पहा काहीतरी काय झाले, चेंज झालं. चेंज झाल्यानंतर माझं एक फंक्शन कॉल होते. फंक्शन कॉल झाल्यानंतर मला काय करायचंय, त्या सिलेक्ट टॅग मधल्या व्हॅल्यू फेच करायची. आता सुरुवातीला व्हॅल्यू काय, इथे सुरुवातीला काय, सुरुवातीला OP1, म्हणून या ठिकाणी मला काय दिसतंय, डेटामध्ये काय स्टोअर आहे, OP1. आता समजा या ठिकाणी मी ऑप्शन 2 वर क्लिक केलं, ऑप्शन 2 वर क्लिक केलं, व्हॅल्यू काय सेट झाली, OP2. इथे या सिलेक्ट मध्ये व्हॅल्यू काय सेट झाली, OP2. मी इथे आलो ए मध्ये, या सिलेक्ट बॉक्स मध्ये मला व्हॅल्यू फेच करायची होती म्हणून इथे मी
फेच करण्यासाठी सिलेक्ट व्हॅल्यू डॉट करंट डॉट व्हॅल्यू, मला काय भेटली त्या सिलेक्ट बॉक्स मधली व्हॅल्यू. सिलेक्ट मध्ये काय होतं OP2 आणि इथे तो चेक कर आलेली व्हॅल्यू कोण आहे ए मध्ये, तो फक्त चेक करण्याचं काम करतोय. जर ए मधली व्हॅल्यू OP2 असेल तर OP2 मधल्या ठिकाणी व्हेरिएबल मधली व्हॅल्यू दिसेल. OP2 मध्ये काय आहे LTH2. जर समजा इथे OP3 असेल तर इथे काय दिसेल OP3 मधली व्हॅल्यू दिसेल. येतं एक थोडंफार, म्हणजे इथे आपण दोन हुक यूज केले, यूज स्टेट आणि यूज रेफ. म्हणजे तुम्ही या ठिकाणी त्या सिलेक्ट मधली सिलेक्ट टॅग मधले ऑप्शन टॅग मधले व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी काय केले फेच केले. फेच करून तुम्ही या ठिकाणी या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले आणि या व्हेरिएबल मधली तुम्ही या ठिकाणी काय करताय त्या ऑप्शन बरोबर चेक करताय. जर समजा त्या ऑप्शन बरोबर चेक असेल तर तुम्ही या ठिकाणी त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू त्याला देताय. समजतंय थोडंफार. इथे आपण काय यूज केलं सिलेक्ट व्हॅल्यू करंट डॉट व्हॅल्यू. क्लिअर आहे का? अशाच प्रकारे या ठिकाणी आपण 3 हुक या ठिकाणी क्लिअर केल्यात. कोणकोणत्या? यूज स्टेट, यूज इफेक्ट आणि यूज रेफ. हे तिन्ही हुक्स कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेत का? राहिलेले हुक्स कन्सेप्ट आपण उद्याच्या लेक्चरला कव्हर करू. पण एक्झाम्पल महत्वाचं आहे, एक्झाम्पल राईट करून पहा आउटपुट तुमचा येतोय का नाही.